नमस्कार, मी दीपमाला मनोज काळे, जळगाव महापौर. आजचं जे पत्रकार परिषदेचं आयोजन होतं ते आपल्या जळगाव शहर महापालिका महिला बालकल्याण व डे नीलम विभाग आयोजित खानदेश महोत्सव 2026 याचं आयोजन आपण इथे जळगाव शहरामध्ये येत्या 26 फेब्रुवारी ते 2 मार्च ह्या 5 दिवसाचा जो हे आहे काळ आहे त्याच्यामध्ये आपण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व जळगावकरांना माझी ही आग्रहाची विनंती आहे की आमच्या महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या. सकाळी 10 ते संध्याकाळचे 10पर्यंत हे खुलं राहणार आहे आणि याच्यामध्ये विविध स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी आपण विविध स्टॉल्स घेतलेले आहे. मग नंतर फूड स्टॉल्स आहे, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत आणि त्याच्यासोबत संध्याकाळचा जो प्रोग्राम 5 ते 6 5 वाजेपासून पुढे सांस्कृतिक कार्यक्रम हे वेगवेगळ्या दिवशी आपण घेणार आहोत. त्याचे म्हणजे 26 तारखेला इथे आपण उद्घाटन ठेवलेलं आहे. माननीय गिरीश नामदार आपले मंत्रीजी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, राजूमामा भोळे, रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत आमचे महापौर आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटनाचा कार्यक्रम राहणार आहे आयुक्त साहेबांच्या. आणि त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करून पुढचे हे काही कार्यक्रम घेणार येणार आहेत. त्याच्यामध्ये विविध स्कूल्स आणि विविध जे आपले कलावंत आहे जोडलेले आहेत. आणि तसेच पुन्हा 1 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम विविध आणि 2 तारखेला समारोप. त्या समारोपमध्ये जे स्टॉलधारक महिला होते त्यांना आपण एक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि नंतर त्या स्टॉलच्या महिलांचंही आपण मनोगत वगैरे घेणार आहोत की त्याचे विविध स्टॉल्स असतात आणि तिच्यातून त्यांना एक चालना मिळावी, त्यांचे प्रोडक्ट्स हे जळगावच्या लोकांपर्यंत पोहोचावे, त्याच्यासाठी एक हे प्लॅटफॉर्म आपण त्यांना एक छान ओपन करून देत आहोत. आम्ही उपमहापौर आणि महापौर यांनी सूचना दिल्या होत्या की काही आरोग्याचे शिबिर त्यात घ्यावे. त्याप्रमाणे ताईंनी आयुक्त मॅडम यांनी त्याच्यामध्ये काही आरोग्याचे जे स्टॉल्स आहेत ते ठेवलेले आहे की त्याच्यामध्ये विविध ज्या तपासण्या होतील हे आमच्याकडनं महापालिकेकडनं तिथे महिलांच्या घेतल्या जातील. आणि सेलिब्रिटी जसे सेलिब्रिटींचे वेळ आपल्याला मिळेल किंवा त्यांचं कन्फर्मेशन आपल्याला मिळेल तसंच आम्ही परत ते मीडियामध्ये तुम्हाला नक्की सांगूया. इथे स्वतःहून महापालिका आणि आपण नागरिकांना देणार आहोत की ह्या पिशव्या तुमच्यासाठी फ्रीमध्ये तिथे उपलब्ध आहे. तुम्ही या आणि त्याचा वापर करा. प्लॅस्टिक याला बॅन करा आणि सर्वांनी ही जी आपली मोहीम आहे प्लॅस्टिक बॅन आणि कापडी पिशवी त्याला सर्वांनी सहकार्य करावे मी अशी विनंती करते. त्याच्यामुळे जळगावकरांना सर्वांना विनंती राहील की 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत तुम्ही केव्हाही एक वेळा नक्की ह्या महोत्सवाला व्हिजिट करा, आपल्या फॅमिलीसोबत या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या अशीच मी जळगावकरांना विनंती करते. थँक्यू.